शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज दिनांक 17 जुलै 2026. तर आज आपण दिनांक 17 जुलै ते दिनांक 25 जुलै या कालावधीमध्ये राज्यात दररोज एकूण पावसाची काय स्थिती राहणार आहे त्या संदर्भात आपण सविस्तर असा अंदाज देत आहे. शेतकरी बंधूंनो, आपण दिनांक 9 जुलै रोजीपासून 9 जुलै रोजी एक मॅसेज दिला होता की दिनांक 15 जुलैपासून राज्यात पावसाला सुरुवात होत आहे. मात्र त्या पावसाचं प्रमाण सर्वदूर नाही आणि ते एक तुरळक ठिकाणीच आहे. त्यानुसार पाऊस चालूसुद्धा झालेला आहे. पुढे आपण दिनांक 13 जुलैला सुद्धा मॅसेज दिला की दिनांक 15 जुलैपासून राज्यात पैशाचाच पाऊस सुरू होत आहे, असं आपण त्याच्यामध्ये थंबनेलच बनवलं होतं. त्यानुसार सुद्धा पाऊस चालू झालेला आहे. आणि आता आजपासून, आजची आहे 17 जुलै, आजपासून पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे आणि दिनांक 25 जुलैपर्यंत राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस चालू राहणार आहे. तर त्या संदर्भातच आपण आता हे थोडक्यात आढावा घेऊ. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जी सध्या इमेज दिसत आहे, तर या इमेजमध्ये दिनांक म्हणजे आजपासून 17 जुलै ते दिनांक 20 जुलै ह्या 4 दिवसाची ही इमेज आहे. ह्या इमेजमध्ये जर बघितलं आपण, तिकडे पूर्व विदर्भ, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या सगळ्या विभागामध्ये आज मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इथे उद्यासुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होईल. दिनांक 17 जुलै ते 20 जुलै या कालावधीमध्ये आपल्याला पूर्व विदर्भामध्ये सगळीकडेच भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानुसार पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे, यवतमाळसह. त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस या कालावधीमध्ये दर्शवत आहे, 17 ते 20 जुलै. त्यानंतर मराठवाड्यामध्ये सुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे या कालावधीमध्ये, म्हणजे आजपासून ते दिनांक 20 जुलैपर्यंत. म्हणजे आपल्याला आज जो काल पाऊस पाहायला मिळाला, तर त्या कालच्या पडता आजच्या पावसामध्ये वाढ झालेली आहे आणि आजच्या पडता उद्या थोडा कमी होईल, मात्र परवा दिवशी पुन्हा वाढ होईल. मात्र ह्या 4 दिवसामध्ये जो काही आजही मराठवाड्यातला भाग राहिलेला आहे, त्या राहिलेल्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता दाट दिसत आहे. त्यानंतर इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर इकडे सुद्धा पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. त्यानंतर इकडे कोकण विभागामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विभागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस चालू राहणार आहे दररोज वेगवेगळ्या भागामध्ये. तर त्यानंतर शेतकरी बंधूंनो, बघूया दिनांक 21 ते 25 जुलै या कालावधीमध्ये राज्यात एकूण पावसाची काय स्थिती दाखवत आहे ते. तर तुम्ही इथं जर बघितलं, हा आहे आपला मॅप. ह्या इमेजमध्ये जर तुम्ही बघितलं, 21 तारखेच्या नंतर जी काही पावसाची स्थिती आहे 25 जुलैपर्यंत, तर आपल्याला इकडे बंगालच्या समुद्रावरती जे काही ढग निर्माण झालेले आहेत, म्हणजे कमी दाब क्षेत्र निर्माण झाले, याची जी मुख्य वाटचाल जी आहे ही आपली ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, इकडे राजस्थान, तसा काहीसा गुजरात, इकडे बिहार, आपलं उत्तर प्रदेश, बिहार इकडं या राज्याकडं आहे, या राज्याकडं आहे. मात्र याच्यामध्ये जो आहे का हा मान्सून ट्रप आहे, म्हणजे इकडं हवा प्रसरण पावत आहे, म्हणजे हवे जाऊन थांबत आहे. आपल्या इकडून जोराची हवा जाऊन इकडे थांबत, त्यामुळे इथं पाऊस पडत आहे. मात्र यामध्ये थोडा बदल होणार आहे. तर तो बदल असा होणार आहे की दिनांक 21 तारखेपासून हा जो मान्सून ट्रप जो चाललेला आहे, हा जो मान्सून ट्रपचा ह्या एरियामध्ये चाललेला आहे का, हा असा खाली सरकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 21 तारखेपासून तर 25 जुलैपर्यंत आपल्याला पुन्हा जसा आता सध्या पाऊस चालू राहणार आहे, याच पावसासारखा पाऊस पुढे सुद्धा पाहायला मिळणार आहे. यामध्ये थोडीफार वाढ होऊ शकते, म्हणजे काही ठिकाणी वाहवणी, काही ठिकाणी चांदण्यातून, काही ठिकाणी झाडग्यासारखा पाऊससुद्धा आपल्या कालावधीमध्ये पाहायला मिळू शकतो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं जर म्हणलं तर एवढं घाबरून जायसारखी काही परिस्थिती नाही. म्हणजे जरी समजा 17 ते 20 या कालावधीमध्ये एखाद्या तालुक्यामध्ये, एखाद्या गावामध्ये पाऊस नाही आला, तर त्या गावामध्ये, त्या तालुक्यामध्ये दिनांक 21 ते 25 जुलै या कालावधीमध्ये पाऊस होईल आणि तिथालसुद्धा पिकाला जीवदान मिळेल. शेतकरी बंधूंनो, आपल्या सगळ्याला माहीत आहे की ह्या वर्षी एल निनो हा तटस्थ आहे आणि एल निनो 100% तटस्थ आहे. जरी कोणी हवामान तज्ज्ञ असं सांगत असतील की यावर्षी एल निनोचा भारतीय माणसासमोरती काही परिणाम नाही, तर मी त्याला सहमत नाही. एल निनो आहे
आणि एल निनो 100% राहणार आणि एल निनोला आपल्याला त्याला तोंड द्यावाच लागणार. तर शेतकरी बंधूंनो, आजचा आपण एक थोडक्यात आढावा घेतलेला आहे, कारण की रोज व्हिडिओ बनवणं हे शक्य नाही, कारण की त्याला आपल्याकडे तेवढी सामुग्रीसुद्धा उपलब्ध नाही. मी मग आपला अंदाज कशा माध्यमातून देतो हे मलाच माहीत आहे, कारण की आपला छोटा मोबाईल आहे. पण तरीसुद्धा आपण जे अंदाज देतो एकदम आपल्या अंदाजामध्ये माझ्या मताने तरी 100% अचूकता आहे आणि पुन्हा अभ्यासपूर्व असं काही अनुभव आहे. आपल्याला 2017 अनुभव आहे. मी 2017 हे मॉडेल फॉलो करतो आहे. 2017 ते 2026 म्हणजे आज आपल्याकडे 9 वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे असं काही घाबरून जायसारखं काही काम नाही. जे आपण माहिती सांगतो ही अचूक असते आणि एकदम तुम्ही याच्यावर विश्वाससुद्धा ठेवू शकता. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण थोडक्यात एक माहिती बघितली की दिनांक 17 ते 20 या कालावधीमध्ये सुद्धा राज्यात कसा पाऊस होईल आणि 21 ते 25 जुलै या कालावधीमध्ये कसा पाऊस होईल ते. तर शेतकरी बंधूंनो, एकदम घाबरून जाण्यासारखं काही काम नाही, डिप्रेशनमध्ये जाण्याचं काही काम नाही. काही ठिकाणी खूप माल सुकत आहे, काही ठिकाणी अजून पेरणीसुद्धा बाकी आहे. त्याची पेरणी बाकी, त्याचीसुद्धा पेरणी ह्या 21 ते 25 जुलै या कालावधी होऊन जाईल. आणि जे पिकं एकदम आज म्हणजे असे काही ठिकाणी की पिकाकडे पाहावं वाटत नाही, पण त्या पिकाला सुद्धा जीवदान मिळणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.